ओम श्री साईराम. मी प्रियांका. आज श्री साई सच्चरित्राच्या अध्याय 36 चे आपण वाचन आणि मनन करणार आहोत. गोवाचे दोन गृहस्थ साई दर्शनाला येतात आणि साई एकाला दक्षिणा मागतात तर एकाला ते मागत नाही. श्याम्या तुझला ठाऊक नाही, मी तो कोणाचे काही न घेई, येणे मागे मशीद आई, ऋणमुक्त होई देणारा. साई पूर्वजन्मातील ऋण कसे फेडतात. एकाने दत्ताला नमस केला. आरंभी हा अंकीचन तयासी 15 देताच केले नवसासी. पहिली मुशाहिरा देईन देवासी, भूल तयासी पडली पुणे. पण विसरला आणि साई आठवण करून देतात. दुसरी एक चोरीची कथा आहे. पाहुणी झोप लागली सुस्त, दगड सारुणी फोडील भिंत, खिसा माझा कात्रीला नकळता, नागविले समस्त मजत्यांनी. 30,000 रुपये गेले, पण फकीर साई मदत करतात. फकीर एक तुझं सांगेन, देईन त्याचे ठाव ठिकाण, तया लागी जाई तू शरण, तो तुझं देईल धन तुझे. आणि औरंगाबादकर बाईला नारळ देऊन पुत्र देतात. ऋण वैर आणि हत्या कल्पांतीतही न चुकती करत्या. साईंचे हे चमत्कार आणि उपदेश ऐकून मन भारावेल. परब्रह्म अवतार निर्द्वंद्व अद्वैत अभेद व्यापक. साईंना जाणा आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल. चला पूर्ण अध्याय ऐकूया. ओम साईराम. अध्याय 36. साई सर्व व्यापकता तत् आशीर्वाद साफल्यता. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. आता मागील अध्यायाची जुळणी म्हणजे चोरीची एक सुंदर कथा सांगेन असे मी आश्वासन दिले होते. ती कथा ऐकायला मन एकाग्र करा. ही कथा नव्हे तर मनाला संतोष देणारे पाणी आहे. ते प्यायल्यावर श्रोत्यांची तहान आणखी जास्त वाढेल. जी भागवण्यासाठी दुसरी एक कथा सांगितली जाईल, जिच्या ऐकण्याने श्रोत्यांना सुख होते अशी मनोरंजक कथा संसारातील श्रम व आधिव्याधी यांचे निवारण करते आणि सुखाच्या अवस्थेची प्राप्ती करून देते. ज्या भाग्यवान माणसाच्या मनात आपले कल्याण साधायची इच्छा असेल त्याने साईंच्या कथाचे निरूपण ऐकण्यास आदरपूर्वक तयार असावे. संतांचा महिमा अमर्याद आहे. त्याचे खरेखुरे वर्णन कोणालाच करता येत असते. माझा तेथे कुठला अधिकार याची मला खरोखरच जाणीव आहे, परंतु वक्त्याचे इतके सुद्धा मी पण साईला पुरेसे असते आणि तेच घेऊन तो चतुर साई कोणाही कडून आपल्या गुणांचे वर्णन भक्तांना ऐकलेला असतो. तो हा परमेश्वर रूपी सरोवरात विहार करणारा साई रूपी हंस सोहम वृत्तीच्या भानगडीत न पडणारा व ब्रह्मरूपी मोत्यांचा चारा खाण्याची उत्सुकता व अत्यंत साहस असणार आहे. ज्याला गाव नाव नसताना ज्याच्यापाशी अपरंपार वैभव आहे व जो आपल्या भुवईच्या इशाऱ्याने म्हणजे दृष्टिक्षेपाने एका क्षणात रंकाचा राव करू शकतो, तो हा तत्वज्ञानाचा अवतार दूर नामानिराळा राहून अनेक प्रकारच्या घटना घडवून स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्याने भक्तांना परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडवतो. तो ज्यांच्यावर कृपा करतो त्यांना तो वेगवेगळ्या रूपाने दर्शन देतो आणि असंख्य अपूर्व घटना घडवून आणतो. त्याच्या थोर महात्म्याचे वर्णन ऐका. त्याला जे एकाग्रतेने चिंतन करून मनात घट्ट धरून ठेवतात अथवा त्याची प्रेमाने स्तुती करून भजन करतात त्यांना तो काहीही कमी पडू देत नाही आणि त्यांचा पूर्णपणे सांभाळ करतो. त्याला आपल्या कथांची फार आवड आहे, म्हणून मला सतत आठवण देऊन श्रोत्यांचे व भक्तांचे निमित्त करून भक्तांचे मनोरथ पुरवित असतो. ज्याने संसारातील व्यवहारांचा त्याग करून परमार्थाकडे सदा मन व अंतकरण गुंतविले आहे आणि हातात चक्र धारण करणाऱ्या श्री विष्णूला म्हणजे परमेश्वराला वश केले आहे, त्याने अनंत प्राण्यांचा उद्धार केला आहे. ज्याची देशी व परदेशी लोक भक्ती करतात, ज्याचा भक्तिरूपी झेंडा उंच फडकत असतो, तो दीनदुबळ्यांना बोलावित असतो आणि ते सर्वांचे मनोरथ पुरवित असो. आता हे परम पवित्र साई चरित्र लक्ष देऊन ऐका, म्हणजे श्रोत्यांचे व भक्तांचे कान व तोंड सगळे पापमुक्त होतील. एकदा गोवा येथे राहणारे दोन गृहस्थ साईबाबांच्या दर्शनाला आले. दोघे दर्शनाने आनंदित होऊन साई चरणी तल्लीन झाले. दोघे जरी बरोबर आले असले तरी साईबाबांनी एकाकडे दक्षिणा मागितली. त्याला ते म्हणाले, 15 रुपये मला दे, आणि त्याने ते दिले. दुसऱ्या गृहस्थाकडे काही सुद्धा मागितले नाही, तरी त्याने 35 रुपये दिले, पण बाबांनी ते लगेच परत केले. म्हणून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यावेळी माधवराव देशपांडे तेथेच होते. बाबांचा भेदभाव पाहून त्यांनी बाबांना काय विचारले ते ऐका. बाबा, असे कसे करता? 2 मित्र बरोबर आले असता एकाची दक्षिणा मागून घेता आणि दुसऱ्याने स्वतः दिली तर ती परत करता. संतांपाशी हा भेदभाव कशासाठी बरे? एकाकडे आपण होऊन मागता आणि दुसऱ्या कोणी स्वकृष्णे दिले
तर ती परत करता आणि त्याची निराशा करता. थोड्या पैशाकडे आवड दाखवता आणि पुष्कळ पैशाकडे उदासीनता. तुमच्या जागी मी असतो तर मी असा वागलो नसतो. तेव्हा बाबांनी उत्तर दिले, शाम्या, तुला ठाऊक नाही, मी कोणाचे काही घेत नसतो. ही मशीद माई कोणापासून येणे असलेली म्हणजे कर्जाची ठराविक रक्कम मागून घेते आणि ती देणारा फेडून मोकळा होतो. मला काय घर आहे का संसार की ज्याच्यासाठी मला पैशाची जरूर भासेल? मी तर सर्व प्रकारे निश्चिंत आहे. ऋण, वैर व हत्या हे करणाऱ्याला कधीही चुकत नसतात. त्याचे फळ कर्त्याला या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी भोगावेच लागते. जन लोक गरजेपुरते देवाला नवस करतात आणि मग विसरतात. पुढे त्यांना त्यापासून सोडविण्यास मला त्रास घ्यावा लागतो. तुम्हाला त्याची काळजी नसते. वेळेपुरती तुम्ही आजेजी करता. माझ्या भक्तामध्ये ज्याचे काही कर्ज फेडायचे शिल्लक नसते त्याच्यावर मी सदा प्रसन्न असतो. सुरुवातीला हा ग्रस्त दरिद्री कंगाल होता, म्हणून त्याने नवस केला होता की पहिला पगार जो मिळेल तो देवाला अर्पण करेल. त्याप्रमाणे त्याला 15 रुपये पगार मिळाला, परंतु नवसाचा विसर पडला. पुढे 15चे 30 झाले, 30चे 60, 60चे 100, दुप्पट चौपट पगार वाढला आणि नवसाचे विस्मरणही तितकेच बळावले. होता होता त्याचा पगार 700 रुपये झाला आणि कर्मधर्म संयोगाने आज तो येथे येऊन पोचला. तेव्हा दक्षिणेच्या निमित्ताने माझे 15 रुपये मी मागून घेतले. आता दुसरी गोष्ट ऐक. एकदा मी समुद्राच्या किनारी फिरत असता मला एक भव्य मोठी इमारत लागली आणि तिच्या ओट्यावर मी जाऊन बसलो. त्या इमारतीचा मालक ब्राह्मण असून कुलीन व मोठा पैसेवाला होता. त्याने माझे प्रेमपूर्वक स्वागत केले आणि मला पोटभर खाऊ पिऊ घातले. मग तेथेच एका फडताळापाशी स्वच्छ सुंदर खाशी जागा मला झोपण्यासाठी दिली आणि मला झोप लागली. मला गाढ झोप लागलेली पाहून त्याने दगड बाजूला करून भिंत फोडली. मला नकळत माझा खिसा कातरला आणि मला संपूर्णपणे लुबाडले. जागा झाल्यावर जेव्हा मला हे कळले तेव्हा मला रडूच कोसळले. 30,000 रुपये गेल्याने मन अत्यंत दुःखी झाले. त्या सर्व नोटा होत्या. असा अचानक तोटा झाल्याने माझ्या हृदयात धडकीच भरली आणि तो ब्राह्मण उलट माझी समजूत घालू लागला. मला अन्न पाणी गोड लागेना आणि दिनवाणी होऊन मी त्याच ठिकाणी ओट्यावर बसून राहिलो. 15वा दिवस संपताच एक फकीर रस्त्याने फिरत फिरत सवाल करीत अचानक तेथे आला आणि मला रडताना पाहून त्याने मला माझ्या दुःखाचे कारण विचारले. मीही ते सगळे सांगितले. त्यावर तो म्हणाला, मी सांगन तसे करशील तर या दुःखाचे निवारण होईल. तुला एक फकीर सांगेन आणि त्याचा ठाव ठिकाणा देईन. तू शरण जा, म्हणजे तो तुला तुझे धन परत मिळवून देईल. परंतु मी सांगेन ते व्रत तू आचरले पाहिजेस. हवे असले धन मिळेपर्यंत तुझा आवडता पदार्थ खाण्याचे सोडून दे, म्हणजे तुझे काम तडीस जाईल. अशा तऱ्हेने तो फकीर मला भेटला आणि माझा पैसा मला परत मिळाला. मग ती इमारत मी सोडली आणि पूर्वीप्रमाणे समुद्र किनाऱ्यावर आलो. वाटेने चालता चालता एक आगबोट लागली, परंतु त्यात मला प्रवेश मिळेना. तेव्हा एका सुस्वभावी शिपायाने मला बोटीत जागा करून दिली. सुदैवाचा वारा लागला आणि ती बोट पलीकडच्या काठाला लागली. मी गाडीत बसलो आणि घरी परत आलो तर ही मशीद माई या डोळ्यांना दिसली. येथे बाबांची गोष्ट संपली. मग श्याम्याला आज्ञा झाली की पाहुण्यांना आपल्या घरी घेऊन जा आणि जेवू घाल. असो, पुढे जेव्हा जेवणाची ताटे वाढली तेव्हा माधवरावांना चौकशी करण्याची इच्छा होऊन त्यांनी पाहुण्यांना विचारले, बाबांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला पटली का? कुठला ब्राह्मण व कुठली हवेली? त्यांचा जन्म तर गेला झाडाच्या खाली. कोठून एवढी संपत्ती आणली जी मग चोराने चोरली? म्हणून मला वाटते की ही जी गोष्ट बाबांनी सांगितली ती तुमच्या बाबतीत पूर्वी घडलेली असावी आणि तुम्हाला खात्री पटावी म्हणून तुम्ही येताच ती सांगण्यास सुरुवात केली असावी. यावर ते पाहुणे सद्गतीत होऊन म्हणाले, साईबाबा सर्वज्ञ आहेत. राग, द्वेष, लाभ, हानी इत्यादी परस्पर विरुद्ध विकारापासून अलिप्त असणाऱ्या जीवात्मा व परमात्मा एकच आहे. अशी स्थिती असणाऱ्या, विभागले न जाणाऱ्या आणि सर्व ठिकाणी व्यापून असलेल्या परब्रह्माचे ते अवतार आहेत. त्यांनी आता जी गोष्ट सांगितली ती अक्षरशः आमची गोष्ट आहे. चला
हे गोड जेवण संपल्यावर सविस्तरपणे मी तुम्हाला ती सांगेन. बाबा जे जे बोलून गेले ते सर्वच घडलेले आहे. परंतु त्यांची आणि आमची ओळख नसताना त्यांना हे कसे कळले, हे सगळे चमत्कारिक आहे. असो, जेवण संपल्यावर माधवरावांबरोबर पानाचा बिडा चढवत असताना पाहुण्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. दोघांपैकी एक पाहुणा म्हणाला, घाट हाच माझा मुलूक, म्हणजे सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश हाच माझा मुलूक. परंतु उदरनिर्वाहाचा संबंध समुद्र किनाऱ्याशी होता, म्हणून गोव्याला गेलो. नोकरी मिळावी असे मनात आले, म्हणून त्यासाठी दत्ताची पूजा केली आणि अत्यंत पूज्य भावाने नमस केला. देवा, कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी नोकरी करण्याची गरज आहे, ती तू मला मिळवून दे. मी तुझ्या पायाशी शरण आलो आहे. आजपासून थोड्या दिवसात जर तू आपले ब्रीद राखशील तर पहिल्या महिन्यात जी माझी प्राप्ती होईल ती सर्व तुला अर्पण करेन. दैवयोगाने दत्त प्रसन्न झाला. थोड्याच दिवसात नवसाला पावला आणि सुरुवातीला मला 15 रुपये पगार मिळू लागला. पुढे साईबाबांनी वर्णन केल्याप्रमाणेच माझी बढती झाली आणि नवसाची माझी आठवण बुजली. जिची अशा प्रकारे बाबांनी मला आठवण करून दिली. कोणाला वाटेल दक्षिणा घेतली, परंतु ती दक्षिणा नव्हे तर माझे कर्ज फेडून घेतले आणि माझ्या अत्यंत पुराण्या नवसाची मला आठवण करून दिली. तात्पर्य सांगायचे म्हणजे साईबाबा कोणाकडून पैशाची भीक मागत नसत आणि आपल्या भक्तांनाही मागून देत नसत. पैसा हे सदा संकट मानित आणि भक्ताला त्याच्या लोभात पडू देत नसत. महासापती सारखा भक्त सदा बाबांच्या चरणी आसक्त होता. मोठ्या कष्टाने आपला चरितार्थ चालित होता, पण बाबा त्याला संपत्ती गोळा करू देत नसत. स्वतः साई दक्षिणेच्या निमित्ताने आलेले पैसे अनेक वेळा लोकांना वाटून टाकीत असत, परंतु त्यातील एक कवडी सुद्धा कधी त्या संकटाने गांजलेल्या महासापतीला देत नसत. महासापती देखील मोठा बाणेदार होता. साई असे उदार होते तरी त्याने याचनेसाठी कधीही त्यांच्या पुढे आपला हात पसरला नाही. त्याची सांपत्तिक स्थिती इतकी खालावलेली होती तरी त्याचे वैराग्य अत्यंत उच्च दर्जाचे असल्याने सदा थोडक्यात संतुष्ट राहून गरिबीचे कष्ट आनंदाने सहन करीत असे. एकदा एक हंसराज नाव असलेल्या दयाळू व्यापाऱ्याच्या मनात महासापतीला काहीतरी द्यावेसे वाटले. महासापतीचा गरिबीचा संसार पाहून त्यावर काहीतरी उपकार करावा, काहीतरी मदत करावी असा सुविचार हंसराजला सुचला. महासापतीची जरी हालाकीची दरिद्री अवस्था होती तरी त्याला कोणी काही देऊ केले तर तेही साईबाबांना आवडत नसे. त्यांना भक्तांची द्रव्याकडे अनासक्ती आवडत असे. मग त्या व्यापाऱ्याने काय केले बरे? भक्त महासापतीसाठी त्याच्या मनात कीव येऊन त्याने दोघेही दरबारात हजर असताना महासापतीच्या हातात काही पैसे ठेवले. परंतु महासापतीने अतिनम्र होऊन ते परत केले आणि म्हणाला, साईबाबांच्या आज्ञेशिवाय मला स्वीकारता येत नाही. हा पैशाचा उपासक नव्हता तर परमार्थाचा मोठा भुकेला होता. शरीराने, वाणीने व प्रेमळ मनाने कुठल्याही स्वार्थाशिवाय साईचरणी रममान झालेला होता. हंसराजने मग साईंना विनंती केली, परंतु साईबाबांनी महासापतीला एका पैशालाही शिव दिले नाही आणि म्हणाले, माझ्या भक्ताला द्रव्याचा मोह पडत नसतो. द्रव्याच्या थाटामाटात तो अडकून पडत नसतो. पुढे मग दुसरा पाहुणा म्हणाला, माझ्याही खुणा मला पटल्या. सगळी हकीकत मी तुम्हाला सांगतो, ती ऐका. ऐकून आनंद वाटेल. 35 वर्षापासून माझ्या तैनातीत असलेला ब्राह्मण मेहनती व पूर्ण विश्वास होता. दुर्दैवाने त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन त्याने माझा जमवलेला पैसा लांबवला. माझ्या घराच्या भिंतीत कपाट बसवलेले आहे. तेथले दगड अगदी हळूच काढून कोणालाही न कळता त्याने भोग पाडले. बाबावर जे फडताळ म्हणाले त्याच फडताळाला त्याने भोग पाडले. त्यासाठी सर्वांना झोपलेले ठेवून त्याने भिंतीचे दगड काढले. पुढे बाबा जे आणखी म्हणाले की त्यांचे रुपये चोरून नेणे तेही अगदी सत्य आहे. नोटांचे ते पुडके होते आणि त्यांची किंमत 30,000च होती. बाबांना हे कसे काय समजले कोण जाणे. अत्यंत मेहनतीने कमावलेले हे धन गेल्यामुळे मी रात्रंदिवस रडत बसलो. शोध करून बुद्धी थकली. पुढे काय करावे हे कळेना. असाच 15 दिवस चिंतेच्या भोवऱ्यात पडलो आणि त्यातून सुटकेचा मार्ग काही सापडेना. एके दिवशी अतिशय खिन्न होऊन मी ओट्यावर बसलेलो असताना एक फकीर रस्त्याने सवाल करीत करीत चालला होता. माझे तोंड उतरलेले पाहून त्या फकीराने माझ्या दुःखाचे कारण मला विचारले आणि मी ते सांगितल्यावर त्याने मला त्याच्या निवारणाचा उपाय सांगितला. कोपरगाव तालुक्यात शिर्डी नावाच्या एका गावात साई म्हणून एक अवलिया राहत आहे. त्याला तू नवस कर. ज्या अन्नावर तुझी आवड असेल ते खाणे तू सोडून दे. त्या अवलियाला खरोखर मनापासून म्हण की तुमचे दर्शन होईपर्यंत मी हे खाणे सोडले. फकीराने अशा प्रकारे मला सांगितल्यावर
मी लगेच तो पदार्थ खाण्याचे सोडले आणि म्हणालो, बाबा चोरीचा माल मिळताच आणि तुमचे दर्शन झाल्यावर तो पदार्थ मी खाईन. पुढे एकच पंधरवडा गेला. तो त्या ब्राह्मणाच्या मनात काय आले कोणास ठाऊक, तो आपणहून आला आणि माझे धन मला परत केले. आणखी म्हणाला, माझी बुद्धी चळली म्हणून माझ्याकडून हे घडले. आता तुमच्या पायावर मी डोके ठेवतो, मला क्षमा केली म्हणा. असो, पुढे सर्व व्यवस्थित झाले. साईंच्या दर्शनाची आवड उत्पन्न झाली आणि ती ही इच्छा आज पूर्ण झाली. खरंच या सुदैवाच्या प्राप्तीने मी धन्य झालो. संकटामध्ये आपल्या ओट्यावर मी दुःखी व खिन्न होऊन बसलो असताना माझ्या सांत्वनासाठी जो आला तो पुन्हा दिसलाच नाही. ज्याच्या पोटी माझ्याविषयी कळकळ होती, ज्याने मला साईंची माहिती सांगितली आणि बोठाने शिर्डीची वाट दाखवली, तो पुन्हा भेटलाच नाही. ज्याची मला अवचित गाठ पडली, जो तोंडाने एकसारखा सवाल घालीत आला आणि शेवटी माझ्यावरून नवस करून केला, त्याची पुन्हा भेटच झाली नाही. तो फकीर म्हणजे खरोखर तुमचा हा साई अवलियाच होता आणि आपल्या दर्शनाचा आम्हाला लाभ देण्यासाठी स्वतःच उत्सुक झाला होता. कोणाला काही हवे असले म्हणजेच त्याला संतांच्या दर्शनाची चटक लागते. मला साईबाबांच्या दर्शनाची इच्छा सुद्धा नव्हती, पण सुरुवातीला या फकीरानेच पैसा परत मिळवण्यासाठी मला दर्शन घेण्याला प्रवृत्त केले. तोही पैसा ज्याच्या नवसामुळे मुळीच प्रयत्न न करता मला परत मिळाला. तो काय माझ्या 35 रुपयांच्या लोभात पडेल? पण असे घडणे कधीच शक्य नाही. उलट आम्ही अज्ञानी माणसे. आम्हाला परमार्थाकडे वळविण्यासाठी, आमच्या कल्याणासाठी सदा झटणारा हा साई आम्हाला या निमित्ताने नीट मार्गावर आणतो. यासाठीच याचा अवतार आहे. नाहीतर आम्ही भक्तिहीन पामर, आमच्याकडून हा संसार कुठला पार व्हायला? स्वस्तपणे याचा विचार करा. असो, चोरी मिळाल्यावर मला फार आनंद झाला आणि त्यात नवसाचा मला विसर पडला. पैशाचा लोभ असा कठीण असतो. पुढे पाय एक दिवस कुलाब्याच्या बाजूस म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील आताच्या रायगड जिल्ह्याच्या बाजूस असताना मी स्वप्नात साईंना पाहिले आणि तसाच शिर्डीला निघालो. साई समर्थांनी स्वतःच्या प्रवासाबद्दल जे सांगितले की बोटीत चढण्याला मनाई झाली असता एका शिपायाने खटपट केल्याने प्रवासाचे कष्ट चुकले, ते अगदी खरे आहे. पण या तर सर्व माझ्या अडचणी होत्या. जेव्हा आम्ही बोटीच्या जागी आलो तेव्हा खरेच पुन्हा एका शिपायाने माझ्यासाठी विनंती केली. सुरुवातीला बोटीच्या अधिकाऱ्याने मला झिडकारून लावले, परंतु नंतर मला बोटीत जागा देऊन आभारी केले. शिपाई सुद्धा अनोळखी होता, तर त्याने सांगितले की त्याची आमची ओळख आहे आणि म्हणून आम्हाला कोणी आडले नाही आणि आम्ही बोटीत आरामात बसतो. अशी ही बोटीची हकीकत व त्या शिपाईची गोष्ट आम्हा संबंधी घडली असताना हे साहित्य आपल्या माथी घेतात. हा अद्भुत प्रकार पाहून माझी बुद्धी कुंठित होते आणि मनाला वाटते की हे साई येथे जसे आहे तसे जगात सर्व ठिकाणी भरलेले असावेत. त्यांच्याशिवाय बारीक सारीक कणा इतकी सुद्धा जागा रिकामी असेल. त्यांनी आम्हाला जसा अनुभव दिला तसाच ते सर्वांना देत असावेत. आम्ही कोण, कोठले राहणारे, तर केवढे आमचे भाग्य मोठे की त्यांनी आम्हाला ओढून आणून हातोहाती चटकन असे मार्गावर आणले. काय आम्ही नवस करावा, काय आमचे धन चोरीला जावे, काय त्या नवसाचे आश्चर्य की ते धनही आयतेच परत मिळावे, काय आमचे असे न समजण्यासारखे भाग्य की ज्याचे पूर्वी कधी दर्शन नव्हते, कधीही चिंतन नव्हते किंवा कधी नावही ऐकले नव्हते, त्याला सुद्धा आमची आठवण व्हावी. मग त्याच्या 7.25 वर्षानुवर्ष जे रमतात, रात्रंदिवस तत्परतेने सेवा करतात, ते भगवत भक्त धन्य होत. ज्यांच्या बरोबर साई खेळले, हसले, बसले, बोलले, चालले, जेवले, झोपले, रागावले, त्या सर्वांचे भाग्य श्रेष्ठ करेल. मला वाटते की परम भाग्यवान तुम्हीच आपल्या पुण्य सत्कृतीने मनुष्य देह धारण करून ही मूर्ती येथे आणली असावी. अनेक जन्माच्या पुण्याच्या योगाने आम्हाला ही शिर्डी लाभली आहे. तेव्हा श्री साई दर्शनाच्या यात्रेसाठी सर्व काही ओवाळून टाकावे किंवा खर्च करावे अशी इच्छा होते. साई महाराज हे स्वतः सात्विक अवतारी पुरुष आहे. त्यांचे वागणे महाथोर विष्णू भक्तासारखे आहे. खरोखर ज्ञानरूपी वृक्षांचे ते अंकुरच आहेत आणि चैतन्य म्हणजे शुद्ध ज्ञानरूपी आकाशात शोभणारे सूर्य आहे. असो, आमची ही पुण्याई म्हणून आम्हाला ही मशीद माई भेटली आणि आमचे नवस फेडून घेऊन आम्हाला स्वतःचे दर्शनही घडविले. आम्हाला आमचा दत्त हाच आहे यानेच हे व्रत पाळण्यास सांगितले, यानेच आम्हाला बोटीत बसविले आणि शिर्डीत दर्शनाला आणले. अशा प्रकारे साईबाबांनी आपल्या सर्व व्यापकतेची, सर्व अंतर्यामित्वाची व सर्व साक्षीत्वाची जाणीव आम्हाला दिली. त्यांचा हसणारा चेहरा पाहून मनाला अत्यंत सुख झाले. संसारातील दुःखांचा विसर पडला आणि परमार्थ साधण्याचा उल्हास बाहेर ओसंडू लागला. दैवयोगाने व्हायचे ते हो,
अशी मनाची पक्की धारणा हो आणि साई चरणी अखंड प्रीती राहून त्यांची मूर्ती डोळ्यासमोर सदा दिसो. साईबाबांची लीला आगाध व अगम्य आहे. त्यांच्या उपकाराला सीमाच नसते. वाटते त्या दयाळू बाबांवरून देहच वळवून टाकावा. आता एक दुसरी कथा क्षणभर सावधान होऊन ऐका. साईंच्या तोंडून बाहेर पडणारी अक्षरे म्हणजे कधीही खोटे न ठरणारे खात्रीचे ब्रह्मदेवाने लिहिलेले भविष्यच होय. सोलापूर शहरी राहणाऱ्या सखाराम औरंगाबादकर यांची पत्नी पुत्र संतानाच्या तीव्र इच्छेने शिर्डीला आली. साईबाबा पवित्र संत आहेत. त्यांच्या आगाध चरित्र ऐकून सावत्र मुलाला बरोबर घेऊन ती बाई बाबांच्या पवित्र दर्शनाला आली. लग्नानंतर 27 वर्ष झाली तरी दूर बसत राहिली आणि मूल होण्याचे चिन्हही नाही. देवदेवींचे नवस करून थकली आणि मनात फार निराश झाली. अशी ती सुवासिनी मनात बाबांच्या दर्शनाचा हेतू धरून शिर्डीला आली आणि तिच्या मनात विचार आला, बाबा सदा भक्त लोकांनी वेढलेले असतात. मला एकटे कसे सापडतील बरे? माझ्या मनातील गोष्ट त्यांना कशी सांगितली जाईल? म्हणून ती फार काळजीत पडली. मशीद मोकळी, सभा मंडपही मोकळा, बाबांभोवती सदा भक्तवृंद जमलेला. माझी तळमळ त्यांच्या कानावर घालायला मला निवांत वेळ कशी मिळेल? ती आणि तिचा सावत्र मुलगा ज्याचे नाव विश्वनाथ होते तेथे बाबांची सेवा करीत 2 महिने राहिले. एकदा बाबांपाशी विश्वनाथ किंवा दुसरे कोणी नाही हे पाहून त्या कामिनीने माधवरावांना काय विनंती केली ती ऐका. तुम्ही तरी योग्य वेळ पाहून माझ्या मनाचा हा आशय बाबांच्या कानावर घाला की. ते सुद्धा बाबा जेव्हा एकटे असतील, भक्त परिवाराने वेढलेले नसतील तेव्हाच कोणाला ऐकून जाईल असे चटकन सांगा. त्यावर माधवरावांनी उत्तर दिले, मशीद ही तर कधीच रिकामी नसते. दर्शनासाठी सदा कोणी ना कोणीतरी येतच असते. साईंचा हा दरबार खुला आहे. येथे कोणाला अटकाव असतो? येथे कोणाला अटकाव नसतो. तथापि तुला एक सांगून ठेवतो, माझ्या बोलण्याचा अर्थ नीट ध्यानात ठेव. प्रयत्न करण्याचे काम माझे आहे, पण यश देणारा तो मंगलधाम आहे. शेवटी तोच आराम देईल आणि चिंतेचा नाश होईल. तू मात्र हातात एक नारळ व उदबत्ती घेऊन बाबा जेवायला बसले असताना सभा मंडपात दगडावर बस. मग जेवण झाल्यावर बाबांच्या आनंदित वृत्ती पाहून मी तुला खून करीन, तेव्हा तू वर ये. असो. असे करता करता एके दिवशी दैवाने ठरवलेली वेळ आली आणि साईंचे भोजन संपल्यावर औचित्य संधी आली. साईबाबांनी आपले हात धुतल्यावर माधवराव ते कपड्याने पुसत असताना बाबांनी आनंद वृत्तीत येऊन काय केले पहा. प्रेमाने उल्हासित होऊन त्यांनी माधवरावांचा गालगुच्चा घेतला. मग अशा त्या देवाचा व भक्ताचा प्रेमाचा संवाद काय झाला तो पण ऐका. माधवराव तसे विनयशील होते, परंतु आपला राग आला आहे असे खोटेच दाखवून ते बाबांना थट्टेने म्हणाले, हे लक्षण बरे का? असा जोराने गालगुच्चे घेणारा खोडकर देव आम्हाला नको. आम्ही काय तुझे शर्मिंदे आहोत? सलगीचे हे फळ का? त्यावर बाबांनी उत्तर दिले, गेल्या 72 जन्मात मी तुला कधी हात लावला होता का? आठवण करून पहा बरे. त्यावर माधवराव म्हणाले, आम्हाला देव असा पाहिजे की तो आम्हाला नेहमी प्रत्येक वेळी नवनवी मिठाई खायला देईल. आम्हाला तुझा मान मरातब नको किंवा स्वर्गातले विमानही नको. तुझ्या पायी कृतज्ञता जागृत राहो हेच दान आम्हाला दे. तेव्हा बाबा बोलू लागले, त्यासाठीच तर मी येथे आलो आहे. तुम्हाला खाऊ घालता घालता माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे. इतके झाल्यावर बाबा कठड्यापाशी आपल्या आसनावर जाऊन बसताच माधवरावांनी बाईला खून केली आणि आपल्या कामासाठी तयारच असलेली ती लगेच उठली. लगबगीने पायऱ्या चढली आणि बाबांच्या समोर विनयपूर्वक वाकून उभी राहिली. लगेच श्रीफळ अर्पण केले आणि पायांना नमस्कार केला. बाबांनी तो नारळ आपल्या हाताने जोराने कठड्यावर आपटला आणि म्हणाले, श्यामा, हा नारळ फारच गुडगुड करतोय, त्याचे काय म्हणणे आहे बरे? श्यामाने लगेच ती संधी साधून बाबांना काय म्हटले ते ऐका. माझ्या पोटात असेच गुडगुडो असे ही बाई मनात म्हणत असते, ते तसेच घडू दे. तिचा प्रश्न सुटू दे आणि तुझ्या पायी तिचे मन अखंड जडू दे. तू तिच्याकडे कृपादृष्टीने पहा आणि तो नारळ तिच्या ओटीत टाक. तुझ्या आशीर्वादाने तिच्या पोटी बेटा बेटी होऊ देत. त्यावर बाबा काय म्हणाले, काय नारळाने पुरे होत असतात का? अशा कशा तुमच्या वेड्या समजुती? लोकांना वेड लागले वाटते. मग श्यामा म्हणाला, तुझ्या बोलाचे कौतुक ठाऊक आहे आम्हाला.
तुझ्या अमौलिक शब्दांनी आपसूक लेंडर मागे लागेल. परंतु सध्या तू भेदभाव करतोस आणि खरा आशीर्वाद देत नाहीस. उगाच वाद घालीत बसतोस. तिला नारळाचा प्रसाद दे पाहू. त्यावर बाबा म्हणाले, नारळ फोड. तर श्यामा म्हणाला, टाक पदरात. अशी बरीच हुज्जत झाल्यावर शेवटी बाबांनी हार मानली आणि म्हणाले, होईल जा रे पोर. श्यामा म्हणाला, कधी ते सांग. त्यावर बाबांनी, 12 महिन्यानंतर. असे म्हणतात श्यामाने ताडकन नारळ फोडला. अर्धा भाग दोघांनी खाल्ला आणि अर्धा राहिला तो त्या बाईला दिला. नंतर माधवराव तिला म्हणाले, बाई, माझ्या बोलाला तू साक्षी आहेस. आजपासून 12 महिने पुरे होण्याआधी तुझ्या पोटी मूल जन्माला आले नाही तर काय करीन ते ऐक. असाच नारळ डोक्यात हाणून या देवाला मशिदीतून मी जर घालवून न देईन तर माझे माधव नाव बदलून टाकेल. असला देव मशिदीत मी ठेवू देणार नाही, हे अगदी खरे सांगतो. याचा अनुभव योग्य वेळी तुला खचितच येईल, याची तू खात्री बाळग. असे आश्वासन मिळतात ती बाई मनात सुख समाधान पावली आणि बाबांच्या चरणी लोटांगण घालून स्वस्त मनाने आपल्या गावी परत गेली. आपला श्यामा नेहमी अनुरक्त असतो. आपल्या भक्ताचे मन राखले पाहिजे म्हणून प्रेमाने बांधले गेलेल्या साईंना किंचित सुद्धा राग आला नाही. भक्ताचा शब्द खरा करण्यासाठी शरण आलेल्यांचे पालन करणारे कृपेचे सागर व दयाळू साई भक्तांनी दिलेले आश्वासन लढिवाळपणे पुरवीत असतात. श्यामा आपला लाडका भक्त आहे. कौतुक करताना तो योग्य अयोग्य जाणत नाही. भक्तांचे संकल्प पुरवणे हेच संतांचे व्रत असते. असो, 12 महिने भरल्यावर बाबांनी आपला निश्चय पुरा केला आणि 3 महिने होताच त्या बाईच्या पोटात गर्भ राहिला. भाग्यवशाने तिला मुलगा झाला आणि 5 महिन्यांचे बाळ घेऊन ती शिर्डीला बाबांच्या दर्शनाला आली. पतीनेही आनंदित होऊन साईंच्या चरणांना नमस्कार करून पायाशी 500 रुपये अर्पण केले आणि मनात बाबांचे आभार मानले. हेच रुपये लावून बाबांनी आपल्या श्यामकर्ण घोड्याच्या सध्याच्या राहण्याच्या जागेच्या भिंती बांधून घेतल्या. म्हणूनच आशा साईंचे नित्य ध्यान करण्यात, आठवण करण्यात आणि चिंतन करण्यात हेमाडपंतांना शांती वाटते. आपल्या बेंबीतच जवादी असताना जवादी जातीच्या मांजराच्या अंड्यातील कस्तुरी म्हणजे एक अति सुगंधित द्रव्य असताना त्यासाठी चोहीकडे कशाला फिरावे. हेमाडपंत सतत साईचरणी निमग्न राहतात आणि अमर्याद सुखाचा लाभ घेत असतात. पुढील अध्याय याही पेक्षा मनोरंजक असेल. बाबांना त्यांचे सर्व प्रेमळ भक्त मशिदीतून चावडीत आनंदाने मिरवीत कसे नेत असत याचे वर्णन केले जाईल. हंडीची कथा, प्रसाद वाटणे, विनोदाच्या गोष्टी वगैरे पुढच्या अध्यायात श्रोत्यांनी ऐकावे म्हणजे ऐकण्याला उत्साह वाटेल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा साई सर्व व्यापकता त्यात आशीर्वाद साफल्यता नावाचा 36वा अध्याय समाप्त झाला. श्रोता व वक्ता आपल्या दोघांचीही ही छोटीशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र 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 मंगल असो. ओम श्री साईराम. जर तुम्हाला ही माझी छोटीशी साई सेवा आवडली असेल, साईंच्या या कथा तुम्हाला मनाला स्पर्शल्या असतील तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साईंच्या अपरंपार कृपेने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे भले हो. जसे या अध्यायात भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या तसेच तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छा साई स्वतः पूर्ण करो. सुख, स्वास्थ्य, संतती सुख आणि भक्ती वाढो ही साईचरणी विनम्र प्रार्थना. ओम श्री साईराम.